तर IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीकडे जाणारा म्हाळुंगे नांदे रस्ता हाही सध्या खड्ड्यांनी अक्षरशः उखडलाय। या मार्गावर मोठमोठे आणि जीवघेणे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरतायत। प्रवाशांना जीव मुठीत धरूनच इथं प्रवास करावा लागतो। काही ठिकाणी तर तब्बल 230 सेंटीमीटरहून अधिक लांबीचे खड्डे आहेत। प्रशासनाकडून केवळ माती टाकून अगदी तात्पुरती आणि त्रोटक डागडुजी केली जाते। त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त आहेत। याच खड्ड्यांच्या समस्येचा आढावा घेत नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। 230 सेंटीमीटर जवळपास 90 इंच 2 मीटरपेक्षा अधिक लांबीचा हा खड्डा आहे। असे अनेक खड्डे या नांदे सुजगाव जो की हिंजवडी IT पार्कला जोडला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे। दुसरा हा रस्ता आहे, त्या रस्त्याची अशा प्रकारे अवस्था झाली। पावसामध्ये हजारो वाहनं या मार्गावरून रोज प्रवास करतात। जड वाहनं असतील, त्याचबरोबर प्रवासी वाहनं, रिक्षा असेल। आता ह्या रिक्षा बघा समोरून चालला, या रिक्षाला अशा प्रकारच्या खड्ड्यातून वाट काढावी लागते। आतमध्ये बसलेले प्रवासी जीव मुठीत धरून या रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहेत। अनेक दिवसांपासून हा प्रश्न अजून जसे तेच असल्याचं पाहायला मिळते। नागरिक नेमका आक्रोश कुणाकडे व्यक्त करणार हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। या ठिकाणी राहणारे रहिवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। पावसाळा चालून अजून 2 महिने पण झाले नाहीत, अशी अवस्था आहे। नाही, हा रोड गेले बरेच वर्ष प्रलंबित आहे आणि ज्युरिडिक्शनचा बऱ्याच वेळा विषय होता आणि हायटेक सिटीच्या अंडर हा सगळा पूर्ण प्लॅन होता। PMRD त्याचं तो पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा होता, पण गेले बऱ्याच वर्ष जागा अधिग्रहण न केल्यामुळं हा रस्ता तो होऊ शकलेला नाही आहे। ह्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स नाहीत, त्यामुळे किती जरी वेळा जुजबी पद्धतीने हा फिक्स केला तरी हा रस्ता खराब होतो। तर आमची प्रशासनाला तीच विनंती आहे की तुम्ही तो स्मार्ट सिटीमध्ये घ्या, हायटेक सिटीमध्ये घ्या, कशामध्ये पण घ्या, पण लोकांना हा रस्ता करून दिला पाहिजे। शाळेत चाललात, रस्ता तर कसा आहे? खूप प्रॉब्लेम होते। आज पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे तरी काय वाटत नाही, त्या दिवशी प्रमाण खूप जास्त होतं। म्हणजे एवढं पाणी साचलं होतं रोडवर की कुठे पाय टाकायचा कळत नव्हतं। असं वाटत होतं आपण पाय टाकावा आणि तो खड्ड्यात जावा। म्हणजे आपलं काय नाही, पण तो चिमुरडा पडला किंवा त्याच्या पायाला मारहाण झाली वगैरे काही तर अवघड असतं ना। सो एवढंच म्हणणं आहे आमचं की खड्डे तुम्ही ना पावसाळा येण्याच्या आधी त्यांच्याकडे लक्ष द्यावा। दादा, तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते, प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवतं। तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते म्हणजे त्याच्यात मुरुम नाही तर माती टाकलं जातं आणि जे पावसाने इथं हायवा चालतात मोठ्या मोठ्या, त्या हायवाचे टायर गेले एकदा भरलेल्या हायव्याचे की तिथं परत तोच खड्डा संध्याकाळी पाहायला भेटतो आपल्याला। आम्ही ह्या हायवासाठी पण सांगितलं होतं, पोलिसांना पण खूप वेळा पत्र दिले आणि महानगरपालिकेला पत्र दिलं की ह्या हायवांवर कुठेतरी लिमिटेशन घाला। खड्डे बुजवण्याची तजवीज त्यांनी करावी। त्यामुळे एकूणच काय प्रशासन आता तरी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारणार का? एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा तत्परता दाखवत हे खड्डे बुजवण्याला प्राधान्य देणार का? हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सूरज कसबे, NDTV मराठी,